गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी खाली येऊन बघितलं तर गेट बंद, पण नशीब मी चावी घेऊन आले होते. तर इथे सकाळचे वाजले 6:15 आणि मी निघाली आहे शूटला. स्टेशनला येऊन ट्रेन पकडली. पण आज गंमत अशी आहे की मी नक्की कोणत्या सिरियलसाठी जाते, काय कॅरेक्टर आहे, मला काहीच आयडिया नाही. मला आमच्या कोऑर्डिनेटरने फक्त लोकेशन आणि कॉस्ट्यूम सांगितले, बस दॅट्स इट, आणि कॉल टाईम. इथे येऊन मला असं वाटलं की घरोघरी मातीच्या चुली या सिरियलसाठी आहे, पण नंतर समजलं की ते सुद्धा नाहीये. तर हा असा काहीसा माझा रूम होता आणि आज रूममध्ये मी एकटीच असणार होते. त्यामुळे मी जरा रिलॅक्स आणि खुश होते. आणि आल्या आल्या आरसा बघणं तर मॅन्डेटरीच आहे. तर फटाफट नाश्ता केला आणि मी घरून सुद्धा पोमोग्रॅनेट घेऊन आले होते आणि मेकअपला बसले. तर मेकअप झाला आणि हेअरस्टाईल चालू होती तेवढ्यात आली स्क्रिप्ट. स्क्रिप्टवरती कॅरेक्टरचं नाव सुंदर मुलगी असं लिहिलं होतं. चला, कोणीतरी मला सुंदर म्हटलंय. तर कर्ल्स वगैरे केले आणि हा असा काहीसा माझा लुक होता. आवडला होता मला आजचा लुक. बराच वेळ वाट बघितली पण सीन तर काही लागलाच नाही, म्हणून मी शेवटी जेवायला घेतलं. तर ताट वाढलं आणि रूममध्ये गेले. जेवण केलं आणि बराच वेळ आराम केला. नंतर शेवटी माझा सीन लागला फायनली. तर इथे हिरोला बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कोणत्या सिरियलसाठी आली आहे. येस, ठरलं तर मग या सिरियलमध्ये मी आज काम करणार होते आणि या सीनची ओरिजिनल क्लिप मी ऑलरेडी माझ्या अकाउंटवर अपलोड केली आहे. सीन शूट करून झाला आणि रूममध्ये आले. सरांसोबत काम करून खरंच खूप छान वाटलं. खूप गमतीशीर स्वभाव आहे त्यांचा. आणि फटाफट चेंज करून मग मी माझी हेअरस्टाईल काढायला लागले, कारण त्याने हेअर स्प्रे वगैरे मारला होता तर खूपच खराब झाले होते केस. तर इथे मेकअप काढला आणि बघा एका स्वाईपमध्ये किती फरक दिसतोय. अक्षरशः लेअर थापतात चेहऱ्यावरती. आणि मी आय मेकअप कधीच सेटवर काढत नाही, कारण टिश्यूने काढतो त्यामुळे पूर्ण डोळे काळे काळे होऊन जातात. कोणीतरी घाबरेल. शेवटी मी घरी येऊनच काढते ते. तर आजचा एक्सपिरियन्स पण खूप छान होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.